3 आणि 7 क्रमांकावर असलेले दोन्ही संघ एमडी वॉरियर्स विरुद्ध समीरा छावास या सामन्यामधील विजयी संघाला निश्चितच पहिल्या सामन्यामधील पराभूत संघाबरोबर एक सेमीफायनलची झुंज द्यावी लागेल। ही उपांत्यपूर्व फेरीची लढत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। समीरा छावास विरुद्ध एमडी वॉरियर्स या दोन संघांच्या दरम्यान, समीर हिरवे विरुद्ध मिथुन मोकल या दोन कर्णधारांच्या दरम्यान ही लढत आपल्याला बघायला मिळणार आहे। एक कबड्डी खेळ कबड्डी त्यावेळेस मात्र सामन्याला होते सुरुवात आणि गोलीची पहिली सळाई घेऊन निघालाय निखिल शिर्के आपल्याला बघायला मिळतोय। 12 नंबरच्या जर्सीमध्ये निश्चितच ज्या खेळाडूवरती जास्त नजरा असेल आणि त्याच नजरा असलेल्या खेळाडूला त्यावेळेस मात्र पहिल्या सळाईमध्ये शिरबंद करण्यामध्ये यश मिळत आहे समीरा छावास या संघाला। गरम करायला 50 आहे 50 हॅलो, या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष, AKFIचे उपाध्यक्ष तथा रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सन्मान्य हर्षलजी पाटील आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे। श्री आशिष भटजी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे। रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं रायगड कबड्डी लीग 2025 पर्व पहिले आजचा समारोपाचा दिवस, आजच्या समारोपाच्या दिवशी संघटन समितीच्या वतीनं आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं तटकरे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सुस्वागत। डायरेक्ट जितेश पाटीलची चढाई गुणाचं खातं अद्याप एमडी वॉरियर्स या ठिकाणी उघडायचं आहे। त्या प्रयत्नात ही चढाई असणार। जितेश पाटील बोनस ऑन असेल या चढाईसाठी आणि क्षेत्ररक्षण आतमध्ये घेऊन बोनस गिफ्ट केलाय। बोनस गुणानं एमडी वॉरियर्सचं खातं उघडलं। प्रत्युत्तर मिथुन मोकलचं सुपर टॅकलची नामी संधी एमडी वॉरियर्सकडे। रनिंग हँडचा प्रयत्न यशस्वी चढाई जितेश पाटीललाच बाद केले। प्रत्युत्तर राज मोरे। पहिल्या ऑलआउटची नामी संधी आली ती समीरा छावास संघाला।
बोनस गुण दिल्यानंतर क्षेत्ररक्षण आत घेण्याचा एक अटेम्प्ट आणि सक्सेस एक बोनस गुण दिलाय तो एमडी वॉरियर्सला. आता मात्र 1+2 पहिला ऑल आउट एमडी वॉरियर्स होती. 3 गुण मिळणार समीराज सावंत संघासाठी. प्रतीक जाधवची चढाई एमडी वॉरियर्स संघाकडून आयकॉन प्लेअर आहे. सुंदर असा रनिंग अटॅक मयूर कदमवरती अटॅक सक्सेसफुल रेड. टोटल चापी आणि यशस्वी चढाई सक्सेसफुल टोटल. पुन्हा एकदा सर्व कबड्डी रसिकांचं सुद्धा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. निखिल शिर्केची चढाई बोनस गुण प्राप्त केल्या चढाईमध्ये यशस्वी चढाई. यशस्वी चढाई. प्रत्युत्तर मिथुन मोकलचं. कर्णधार मिथुन मोकल या बेस्ट चढाई करिता समीरा छावा संघाच्या माध्यमातून एमडी वॉरियर संघाच्या प्रांगणात बघूया कितपत गुणांची लयलूट करतोय. एक सुंदर नियोजनासह थोडी सरसवणारी ही कबड्डी स्पर्धा आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. रायगड कबड्डी लीग 2025 पर्व पहिलाचा हा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसाचा दुसरा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. एमडी वॉरियर्स विरुद्ध समीरा छावा या दोन संघाच्या दरम्यान. चढाई करिता निखिल शिर्के. यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकल त्या ठिकाणी मयूर कदमला बीट करतोय. मोकलला बीट करतोय. निश्चितच संदेश पाटील देखील स्वीकार करतोय. अशी सुपर रेड आपल्याला बघायला मिळाली निखिलच्या माध्यमातून. नंबर 7 एमडी वॉरियर.
प्रत्युत्तर देण्याकरिता समीरा छावा संघाचा हा आयकॉन खेळाडू मंगेश सोनावणे आपल्याला बघायला मिळतोय. शिवशंकर क्रीडा मंडळ कल्याणच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करत असतो, परंतु आज या रायगड कबड्डी लीग मध्ये त्याचे आयकॉन खेळाडू म्हणून वर्णी लागली आहे. एमडी वॉरियर्स आणि समीरा छावा यातून विजय होणारा संघ पेन वॉरियर्स संघासोबत उपांत्य फेरीची लढत देईल. प्रतीक जाधवची चढाई 2चा डिफेन्स ऑल आउटची नामी संधी आता एमडी वॉरियर्स कडे आहे. क्षणाक्षणाला क्रीडारसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणार सामना सुंदर असा घरी घालतात. एक गुण मिळणार एमडी वॉरियर्सला. इसे कहते हैं दोस्तों ईट का जवाब पत्थर से देने. जशास तसं प्रत्युत्तर म्हणावं लागेल. सुरंजच्या काही क्षणांमध्ये समीरा छावा संघ एमडी वॉरियर्स संघावरती ऑल आउट दिला होता, परंतु हाच ऑल आउट त्या ठिकाणी परतवण्याच्या उद्देशाने चढाई करता ऋतिक पाटील माघारी परततोय आणि चढाई करता प्रत्युत्तरादाखल निखिल शिर्के. आणि हा ऑल आउट निश्चितच परतवला जातोय एमडी वॉरियर्स संघाच्या माध्यमातून. तशाच तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. इसे कहते हैं टीट फॉर द टॅक. प्रत्युत्तर देण्याकरता यावेळेस मात्र मिथुन मोकल 7चा डिफेन्स असलेला आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र प्रयत्न चांगला, परंतु राज मोरे त्या ठिकाणी पीठ होतो आणि एका गुणाची निश्चितच कमाई करतोय मिथुन मोकल. या रायगड कबड्डी लीग करिता अनेक मान्यवर पाहुण्यांची मांदी आई आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. खऱ्या अर्थाने अनेक मान्यवरांच्या शुभाशीर्वादात ही कबड्डी स्पर्धा अर्थातच रायगड कबड्डी लीग पर्व पहिलं 2025 साकार होती आहे आणि निश्चितच पूर्णत्वास त्या ठिकाणी जाताना आपण पाहतोय. यावेळी चढाई करता प्रतीक जाधव. प्रत्युत्तरादाखल मंगेश सोनावणेची चढाई आपल्याला बघायला मिळते. जर गुणतालिका पाहिली तर एमडी वॉरियर्स 13 आणि समीरा छावास देखील 13 अशी समांतर गुणांवर हा चालू सामना आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र एक सुंदर बॅक होल्ड आपल्याला बघायला मिळाला. कामेश कोटेकरच्या माध्यमातून आता मात्र चढाई करिता प्रतीक जाधव आपल्याला बघायला मिळतोय. आयकॉन खेळाडू एमडी वॉरियर्स संघाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातून बिलॉंग करणारा खेळाडू आज या कबड्डी स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून लढत देताना आपल्याला बघायला मिळतोय. चढाई करता मिथुन मोकल. आज हा खेळाडू स्वतः रिस्क घेताना आपल्याला बघायला मिळतो संघाकरिता, परंतु राज मोरेच्या माध्यमातून डाईव्ह लगावली गेली आणि थाय होल्डच्या माध्यमातून मात्र या खेळाडूचं वारू या ठिकाणी रोखले जात आहे. सुंदर पकडीचा नमुना आपल्याला पाहायला मिळाला एमडी वॉरियर्स संघाच्या माध्यमातून. एमडी वॉरियर्स संघाचे संघ मालक अर्थातच ज्यांनी या एमडी वॉरियर्स संघाचं पालकत्व स्वीकारलंय ते या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय महेंद्र दळवी हे देखील हा सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. 5चा डिफेन्स असेल चढाई करता प्रतीक जाधव आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र सक्सेस मिळवतोय सागर पाटीलच्या माध्यमातून चूक केली जाते आणि 2 गुणांची कामगिरी प्रतीक जाधव करतोय.
मात्र प्रदीर्घ काळानंतर ह्या रोहन पाटील एका उगवत्या ताऱ्याला संधी दिली जाते. माघारी परतोय एका सक्सेसफुल बोनस नंतर चढाईकरता प्रत्युत्तर देतोय प्रतीक जाधव. आयकॉन खेळाडू असेल, विशेष लक्ष दिलं जाईल या खेळाडूवरती समीरा छावा संघाच्या माध्यमातून. कारण जर ह्याला बीट केलं तर निश्चितच काही आव्हाने सोपं ठरणार आहे. समोर मयूर कदम असेल, पाठीमागून त्याकडे संदेश पाटील आपल्याला बघायला मिळतोय. मायनर सूट देखील या चढाईमध्ये निश्चितच घातक ठरू शकते. माघारी परतोय प्रत्युत्तर दखल पुन्हा एकदा सज्ज झालाय रोहन पाटील. बस रेडर आणि द रायझिंग स्टार ऑफ रायगड असा खेळाडू आपल्याला बघायला मिळतो. उगवता तारा रोहन पाटील. शांत संयमी खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून केला जातोय. कोणते अग्रेशन आपल्याला मैदानामध्ये दिसत नाहीये. आणि श्री ऋषिकांतजी भगत साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत. ऋषिकांतजी दळवी साहेब आणि श्री अमितजी नाईक साहेब. ऋषिकांतजी भगत साहेब आणि अमितजी नाईक साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत. श्री मनोज शिर्के यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत संपन्न होईल. मनोज शिर्के. श्री सुरेश गजने, सरपंच श्री कैलासजी गजने आणि श्री सुरेशजी गजने यांचा सुद्धा सन्मान डॉक्टर चित्रताईंच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होईल. बीट नाही झालं पाहिजे, अडवील त्याला पण अडवील. समोरला लई ताकद लावतो. यावेळेस मात्र लगातारचा दुसरा ऑल आउटचा खतरा घेऊन यावेळेस मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय. अर्थातच समीरा छावा संघाचा कर्णधार मिथुन मोकेल आपल्याला बघायला मिळतोय. जो संघ विजय होईल त्या संघाबरोबर झुंज देण्याकरिता चढाई करता यावेळेस मात्र निखिल शिर्के आपल्या भारदस्त पावलांनी चढाईला सुरुवात करतोय. 7चा डिफेन्स असेल, बोनस ऑन असेल त्याच्याकरिता, परंतु माघार प्रत्युत्तर दखल रोहन पाटील. चार नंबरची जर्सीसह 7च्या डिफेन्स मध्ये चढाई करतो. समोर एक जबरदस्त मध्यरक्षक समीर हिरवे असेल जो कर्णधार पद भूषवतोय. वारंवार बोनस गुणाच्या माध्यमातून आपल्या संघाचं पारडं त्या ठिकाणी जरी करण्यामध्ये वारंवार सक्सेस मिळतोय असा हा रोहन पाटील. त्याला प्रत्युत्तर देण्याकरिता प्रतीक जाधव आयकॉन खेळाडू. त्या रायगड कबड्डी लीग मध्ये निश्चितच एक विशेष आकर्षण म्हणून या 8 संघांकरिता 8 आयकॉन खेळाडू रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्युत्तर दाखल मात्र मिथुन मोकेल आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेस मात्र निसटता अँकल होल्ड आणि त्याची स्पायरलिटी म्हणून किती गुणांची चढाई आहे.
1, 2 आणि 3 गुणांची पॅनल्टी दिली जाते. अर्थातच 3 गुणांची चढाई करतोय मिथुन मोकल. एक सक्सेसफुल रेड नंतर मात्र सामन्यामध्ये खूप मोठा बदल. 20 आणि 23. प्रत्युत्तर निखिल शिर्के. निखिलच्या वारंवारच्या एम्प्टी रेड्स सांगून जात आहेत की निश्चितच आता मात्र या सामन्याला काहीशी शिथिलता येताना आपल्याला बघायला मिळते एमडी वॉरियर संघाच्या माध्यमातून. जोरावरती आहे तो. बैठी आता मात्र एक सुंदर पकड आपल्याला बघायला मिळते आहे. अर्थातच कर्णधार मिथुन मोकल मैदानाच्या बाहेर. वारंवार जेरबंद होत असलेला खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. तर असेल नसेल कोणी सोबत तुझ्या तो पंखात नेहमी भरारी ठेव. येईल दिवस तुझाही उद्याचा. फक्त तू स्वतःवर मात्र विश्वास ठेव. आता मात्र असाच विश्वास ठेवून चढाई करीत असत झाला. प्रत्येक जाधव संत गतीने शांत संयमी चढाई आपल्याला बघायला मिळते. यावेळेस मात्र संदेश पाटीलला अक्षररित्या टिपल्याचा दावा ठोठावतोय आणि सक्सेसफुल देखील होतोय. प्रत्युत्तर दाखल मात्र आयकॉन खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय मंगेश सोनावणे. पुरुष एकदा प्रतीक जाधव. वारंवार चढाई आपल्याला या देखील खेळाडूच्या माध्यमातून बघायला मिळतात. आयकॉन खेळाडू असेल थोडंसं प्रेशर त्याच्यावरती देखील असणार आहे, कारण ही अत्यंत महत्वाची मॅच आहे. अत्यंत महत्वाचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. या सामन्यामध्ये पराभव म्हणजे निश्चितच मित्रांनो रिक्त असे परतावे लागेल. प्रत्युत्तर दाखल मंगेश सोनावणेची चढाई. जर्सी क्रमांक 7 5 चा डिफेन्स असेल. यावेळेस पकडचा प्रयत्न चांगला आणि मात्र मल्टिपल पॉइंट रेड. पहिला आहे तो हाय 12 नंबर आहे तो खोटा बोलतो. पंचवीस गुण निखिल शिर्केची चढाई. क्षणाक्षणाला क्रीडा रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना. बोनस गुण गिफ्ट केलाय. क्षेत्ररक्षण थोडा आतमध्ये घेतले समीराच्या आवाजला. 1 गुण एमडी वॉरियर्सला. प्रत्युत्तर पुन्हा एकदा मिथुन मोकलचा. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा ही समीर वेगळेचा प्रयत्न. यशस्वी चढाई मिथुन मोकलची. लगातार ही दुसरी यशस्वी चढाई निखिल शिर्केची चढाई. बोनस गुण घेतलाय निखिल शिर्केच्या चढाईमध्ये. हार पॉइंट रेडला बघतात. आता मात्र मिथुन मोकलची चढाई ऑल आउट 1+2 3 पॉइंट मिळणार. रेडला ना आणि आता 1 गुणाची आघाडी समीरा चावाज संघाकडे. अतिशय अटीतटीची लढत क्रीडारसिकांना पाहायला मिळते. यातून विजय होणारा संघ पेन वॉरियर संघासोबत उपांत्य फेरीच्या अर्धा सेमीफायनलची लढत देणार. प्रतीकची चढाई एमडी वॉरियर्स करून 28-27. मध्यरक्षकावर लाभ दूर करून बाद करण्याचा प्रयत्न. रिक्त असते मागे परतला आणि पूर्ण चढायांची दारोमदार ज्याने आपल्या खांद्यावर घेतले असा
रायगड जिल्ह्याचा एक गुणी खेळाडू मिथुन मोकल. राजमौरीचा पाठलाग. खेळतो एवढी लागत नाही आणि क्विक घोसालाच पाहिजे. माहेरी आपण लूज आहे आज. मयूर पण लूजच आहे. मुंगेश सोनवणीची चढाई. प्रशांत बोल काय होतं नको सक्सेसफुल प्रकारे या ठिकाणी आपली ऑडियन्स करून नाईट आहे सामना ना. ये सामना बघायला ये तिथं चढाई करिता डू और डाय रेड असेल करो या मरो. थर्ड रेड चढाई करिता प्रतीक जाधव आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस रिक्त असेल जर माघारी परतला तर ही रेड इनव्हॅलिड संबंधित जाईल. यावेळेस गुण मिळवावाच लागेल प्रतीकला. जबाबदारी मोठी असेल बघूया कितपत सक्सेस मिळवतोय. परंतु एक गुण बहाल करतोय. भाऊ शेवटची 5 मिनिटं असेल आता मात्र पंचांच्या माध्यमातून इशारा येतो. एका गुणाच्या फरकाने आघाडीवरती असेल एमडी वॉरियर्सचा संघ आणि माघारी परतोय. एका बोनस गुणाने निश्चितच संघाचा पारडा मात्र जड करतोय आणि सामना समांतर गुणांवरती आणून ठेवतोय. तो मिथुन मोकल. प्रत्युत्तर क्रमांक प्रतीक जाधव. वारंवारच्या चढाईमध्ये सक्सेस मिळवणारा हा प्रतीक जाधव आपल्याला चढाईकरिता बघायला मिळतोय. यावेळेस 5 विरुद्ध 1 असा सामना लढत देत असताना चढाईकरिता बघूया कितीशी प्रयत्न करतोय. परंतु वेळेवर धोरण अजमावतोय आणि निश्चितच माघारी परतोय. प्रत्युत्तर दाखल पुनश्च संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती स्वीकारतोय आणि कर्णधार चढाईसाठी सज्ज झालाय. 7:30 असेल बोनसवर पुनश्च ऑन असणारा मिथुन करिता. यावेळेस मात्र मिथुन सारख्या खेळाडूला समोरून होल्ड करण्याकरता एक जागेवर समीर हुलिवे थोडासा कमी पडतोय आणि निश्चितच मिथुन त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरतोय. प्रतीक जाधव सहाचा डिफेन्स बोनस ग्रुप ऑन. उजव्या बाजूने चढायला सुरुवात करतो. बोनसचा प्रयत्न झाला परंतु बघूया सक्सेस कितपत येते या खेळाडूला. अयशस्वी प्रत्युत्तर दाखल कर्णधार पुनश्च मिथुन मोकल. दुसऱ्या दिवसाचा हा देखील खेळाडू त्या ठिकाणी उत्कृष्ट चढाईचा मानकरी ठरलेला असा मिथुन मोकल. आजचा हा शेवटचा आणि अंतिम दिवस आपण या ठिकाणी पाहतोय. वॉटर रनिंग टच डावा कोपऱ्याच्या कामेश कोटरवरती यशस्वी अशी देवपाणी यशस्वी चढाई मिथुन मोकलची 31-29. 2 गुणाची आघाडी समीरा छावा संघाकडे. प्रत्युत्तर प्रतीक जाधवचा डोर डायरेक्ट. या चढाईमध्ये लढाई करावीच लागेल अशी चढाई प्रतीक जाधवची. लावलीच पाहिजे त्यांनी यशस्वी चढाई 1 गुण. अरे पूर्ण गेलेला नुसता बॅग घराची होती. आडवा आला असता तरी ते आलं असतं. आडवा पण नाही आला बॅलन्स गेला. वाटत लावली कॅश होती आता. ओपन कॅच होती. ओपन कॅच. सामना संपला. शेवटची 2 मिनिटं शिल्लक असल्याचा सामनाधिकाऱ्यांचा इशारा. पुन्हा एकदा मिथुन मोकल सामन्याच्या उत्तरार्धामध्ये मिथुन मोकल
लाजवाब चढाई करत या सामन्याचा नूर पंटपलाय. रोमांचक लढत, क्रीडारसिकांचे मन रिझवणारा सामना. बोनसचा अटॅम्प होता मिथुन मोकलचा. रिक्त हस्त मागे परतला झालेला आहे. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागत. सामना अंतिम टप्प्यात येत असताना या लगातारच्या सळ्या आपल्याला बघायला मिळतात. प्रतीक जाधवच्या माध्यमातून समीरा छवास 31 तर एमडी वॉरियर्स 30 नामावता एका गुणांची आघाडी आहे. जो संघ विजयी होईल तो अर्थातच उपांत्य फेरीची लढत येईल. शेवटचा 1 मिनिट असल्याचा पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. एकतीस मिथुन मोकलची चढाई. आता नाही रिस्क घ्यावं प्रतीक जाधवची चढाई. 5चा डिफेन्स. दोन्ही संघ समान गुणांवरती. 5-5 चढांचा खेळ. जर दोन्ही संघ निर्धारित वेळी समान गुणांवरती राहिले तर 5-5 चढांचा खेळ खेळणाऱ्या संघांना या ठिकाणी अनुभवायला मिळणार. आणि मिथुन मोगलची चढाई. ही चढाई निर्णायक असणार. निर्णायक चढाई. या सामन्यामध्ये कोणता संघ पेन वॉरियर समोर लढत देणार ही चढाई आता मिथुन मोकलची. आणि ऍडव्हान्स दाखल करण्याचा प्रयत्न केला मिथुन मोकलसाठी. यशस्वी चढाई मिथुन मोकलची. 1 गुण मिळाला समीरा चव्हाणला आणि 1 गुणाने समीरा चव्हाणला पेन वॉरियर्सवर मात करीत या स्पर्धेच्या इलिमिनेटर राऊंडमध्ये प्रवेश केलेला. हार्दिक अभिनंदन समीरा चव्हाण. हार्दिक